नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण TET या परीक्षेसंबंधित महत्त्वपूर्ण असे मराठीचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. 50 प्रश्न असे प्रश्न की ते बऱ्याच वेळेस TETमध्ये या अगोदर पण विचारले गेलेले आहेत आणि 100% परीक्षेमध्ये पडणारे प्रश्न आहेत. हे 50 प्रश्न तुम्ही नक्की वहीमध्ये लिहून घ्या किंवा त्याचा तुम्ही सराव करा. आणि आपल्या चॅनलवरती या अगोदर पण काही मराठी व्याकरण, गणित, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि इतिहास यावरचे 120 प्रश्नाचा व्हिडिओ पण आपण पाठवलेला आहे. तरी सर्वांनी आपले हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या जवळील जे काही TET परीक्षेची तयारी करत आहे त्या सर्वांना या चॅनलची लिंक शेअर करा. तर चला आपण या ठिकाणी प्रश्नाला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, दीनबंधू हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले. या ठिकाणी आता दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे आपण सखोल स्पष्टीकरण सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे कृष्णराव भालेकर. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कृष्णराव भालेकर यांनी हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र पुण्यातून सुरू केले. कुठून सुरू केले? पुणे या ठिकाणी सुरू केले. या ठिकाणी ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी, दीनबंधू हे वर्तमानपत्र कोणत्या वर्षी सुरू झाले. तर दीनबंधू हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877, किती तारीख आहे? 1 जानेवारी या ठिकाणी, बरोबर आहे, 1 जानेवारी 1877 या पुण्यातून सुरू झालेलं आहे. आणि हे जे वर्तमानपत्र होतं हे वर्तमानपत्र समाज सुधारणा व शिक्षण प्रसारावर आधारित पत्र होतं. काय होतं? समाज सुधारणा. या ठिकाणी समाज सुधारणेवर आधारित हे पत्र होतं. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न, दीनमित्र हे वर्तमानपत्र कोठे सुरू झाले. तर दीनमित्र हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र पुणे या ठिकाणी सुरू झाले. कुठे सुरू झाले? पुणे या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर दीनमित्रचे संस्थापक कोण होते? तर दीनमित्रचे संस्थापक होते मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील हे दीनमित्रचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, आता या ठिकाणी दीनमित्र बद्दल अजून एक माहिती सांगायची झाली की दीनमित्र हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र 1888, हे इसवी सन लक्षात ठेवा. दीनमित्र, मुकुंदराव पाटील, 1888 आणि पुणे, ह्या 3 गोष्टी दीनमित्र बद्दल तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. मराठा दीनबंधूचे संस्थापक कोण होते? पुढचा प्रश्न, मराठा दीनबंधूचे संस्थापक कोण होते या ठिकाणी? तर या ठिकाणी 4 पर्याय आहेत, भास्करराव जाधव, केशवराव जेधे, C.K. दामले, खंडेराव बागल. तर या ठिकाणी मराठा दीनबंधूचे संस्थापक होते भास्करराव जाधव. या ठिकाणी आता भास्करराव जाधव म्हणजे मराठा दीनबंधू बद्दल अजून एक गोष्ट म्हणजे हे जे वर्तमानपत्र आहे हे वर्तमानपत्र 1900 मध्ये पुणे, बघा 1900 मध्ये पुणे या ठिकाणी, मग हे मराठा दीनबंधू जे वर्तमानपत्र जे चालू झालं ते भास्करराव जाधव यांनी सुरू केलं. मग हे कशा संबंधित होतं? तर ते संबंधित होतं मराठा समाजाच्या हक्कासाठी. बघा हे पण महत्त्वाचं आहे, मराठा समाजाच्या हक्कासाठी हे वर्तमानपत्र होतं. मराठा समाजाच्या हक्कासाठी या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न, चला
इंदुप्रकाश हे वर्तमानपत्र कोठून प्रसिद्ध झाले? तर इंदुप्रकाश हे जे वर्तमानपत्र आहे पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, तर इंदुप्रकाश हे वर्तमानपत्र मुंबई या ठिकाणाहून प्रसिद्ध झाले. कुठून? मुंबई या ठिकाणाहून. तसेच इंदुप्रकाशचे संस्थापक कोण होते? तर इंदुप्रकाशचे संस्थापक होते, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. यामधला पहिला पर्याय यांचं उत्तर अगदी बरोबर आहे, विष्णू पंडित व चंदावरकर. इंदुप्रकाशचे हे संस्थापक आहेत या ठिकाणी. आणि हे दोघेही सुधारक वृत्तीचे विचारवंत होते आणि सामाजिक जागृतीसाठी त्यांनी हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, सामाजिक जागृतीसाठी. बरोबर आहे. आता या ठिकाणी या प्रश्नासंबंधित अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काय, की इंदुप्रकाशबद्दल जर एक गोष्ट सांगायची म्हटली तर काय, तर हे मुंबईतून सुरू झालं. बरोबर आहे. आणि यांचे संस्थापक चंदावरकर आणि विष्णू पंडित आहेत. परंतु हे कशासाठी सुरू झालं, हे कधी सुरू झालं? हे सुरू झालं 1862 मध्ये. 1862 मध्ये हे मुंबईतून सुरू झालेलं वर्तमानपत्र आहे. दैनिक आहे, लक्षात ठेवा. वर्तमानपत्र म्हणजे दैनिक होतं हे पण लक्षात ठेवा. काय होतं हे? दैनिक. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी, ज्ञानप्रकाश हे कोणत्या शहरातून सुरू झाले? तर ज्ञानप्रकाश हे पुणे या शहरातून सुरू झालेला आहे. ज्ञानप्रकाश हे पुणे या शहरातून सुरू झालेला आहे. आणि ते कधी सुरू झालं? ते सुरू झालं 1849 मध्ये. मराठी साप्ताहिक स्वरूपात ते प्रसिद्ध झालं आहे. मराठी साप्ताहिक स्वरूपामध्ये ते प्रसिद्ध झालं होतं ज्ञानप्रकाश. पुढचा प्रश्न, ज्ञानप्रकाशचे संस्थापक कोण होते? तर ज्ञानप्रकाशचे संस्थापक होते कृष्णाजी त्र्यंबक रानडे. कृष्णाजी त्र्यंबक रानडे. तर यांनी 1849 मध्ये पुण्याहून हे वृत्तपत्र मराठी साप्ताहिक स्वरूपामध्ये होतं. हे काय होतं? साप्ताहिक. लक्षात ठेवा, साप्ताहिक. बरोबर आहे. आणि कशा संबंधित होतं? तर शिक्षण आणि सुधारणा या क्षेत्रात योगदान देण्यासाठी, शिक्षण आणि सुधारणा या क्षेत्रात योगदान देण्यासाठी त्यांनी हे पत्र सुरू केलं होतं. कोण? कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी. पुढचा प्रश्न बघा, मित्रोदयचे संस्थापक कोण होते? मित्रोदयचे संस्थापक कोण होते या ठिकाणी? तर मित्रोदयचे संस्थापक होते वीरेश्वर छत्रे. वीरेश्वर छत्रे. तर हे जे मित्रोदयचे संस्थापक होतं, हे जे पत्र होतं हे त्यांनी 1844 मध्ये पुणे, बघा एकाच प्रश्नावर 2-3 प्रश्न या ठिकाणी मी माहिती प्रत्येक ह्याची सांगत आहे, की 1844 मध्ये पुण्यातून हे पत्र सुरू केलं. मग हे कशा संबंधित पत्र होतं? तर ते सामाजिक विषयावर होतं. कशावर होतं? सामाजिक विषयावर होतं. ओके. पुढचा प्रश्न, ज्ञानसिंधू हे कोणत्या वर्षी सुरू झालं? तर ज्ञानसिंधू हे या ठिकाणी 1842. तर ज्ञानसिंधू हे जे पत्र होतं, तर ज्ञानसिंधू हे कोणत्या वर्षी सुरू झालं? तर ज्ञानसिंधू हे 1842. ज्ञानसिंधू हे 1842 या ठिकाणी 1842. आणि हे ज्ञानसिंधू सुद्धा हे जे पत्र आहे, हे पत्र यांचे संस्थापक, पुढचा प्रश्न तोच आहे बघा, ज्ञानसिंधूचे संपादक या ठिकाणी हे वीरेश्वर छत्रे. त्यांनीच हे शैक्षणिक विषयावरील पत्र सुरू केलेलं होतं, ज्ञानसिंधू. पुढचा प्रश्न, ज्ञानोदय हे कोणत्या ठिकाणी सुरू झालं? ज्ञानोदय हे अहमदनगर. ज्ञानोदय हे अहमदनगर या ठिकाणी सुरू झालं. आणि हे कधी सुरू झालं? 1842 ला.
ज्ञानोदय हे 1842 मध्ये अहमदनगरमधून सुरू झालेले हे पत्र हे कशासाठी होतं? शिक्षण प्रसारासाठी होतं. कशासाठी होतं? शिक्षण प्रसारासाठी होतं. शिक्षण प्रसारासाठी, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न. ज्ञानोदयचे संस्थापक कोण होते? तर ज्ञानोदयचे संस्थापक होते हेनरी व्हॅलेंटाईन. हेनरी व्हॅलेंटाईन हे इंग्रज मिशनरी होते, ज्याने शिक्षण प्रसारासाठी हे पत्र सुरू केलं होतं. बरोबर आहे. हेनरी व्हॅलेंटाईन, आपल्या नावावरून समजतं ते. 15वा प्रश्न. राष्ट्रमतचे संस्थापक कोण होते? राष्ट्रमत C.K. दामले, गणपतराव जाधव, व्यंकटराव गोडे, केशव ठाकरे. तर राष्ट्रमतचे जे संस्थापक होते ते म्हणजे C.K. दामले. यांनी 1908 मध्ये मुंबईमधून, लक्षात ठेवा, 1908 मध्ये मुंबईमधून सुरू झालेलं हे राष्ट्रवादी पत्र होतं. कसलं पत्र होतं? राष्ट्रवादी पत्र होतं. म्हणजे 3 गोष्टी, 1908, मुंबई, C.K. दामले आणि राष्ट्रमत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाशी संबंधित 4 ते 5 प्रश्न या ठिकाणी TET परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सखोल माहिती सांगत आहे. हंटर हे पत्र कोणत्या शहरातून प्रसिद्ध झाले? हंटर हे पत्र कोणत्या शहरातून प्रसिद्ध झाले? तर हंटर हे जे पत्र होतं हे कोल्हापूर या शहरातून प्रसिद्ध झालेलं आहे. बरोबर आहे. कुठून प्रसिद्ध झालेलं आहे? कोल्हापूरमधून. आणि याचे हे कधी प्रसिद्ध झालं? हे प्रसिद्ध झालं 1925 मध्ये. कधी प्रसिद्ध झालं? 1925 मध्ये या ठिकाणी. आणि हंटर या पत्राचे संस्थापक कोण होते? तर हंटर या पत्राचे संस्थापक होते खंडेराव बागल. हंटर या ह्याचे संस्थापक कोण होते? खंडेराव बागल. म्हणजे नेमकं ह्याने हे जे पत्र होतं हे कशावर आधारित होतं? तर हे समाजकारण व राजकीय विषयावर भाष्य. समाजकारण व राजकीय विषयावर भाष्य करणारं हे जे एक धारदार पत्र होतं. समजलं का? हंटर, लक्षात ठेवा. ओके. पुढचा प्रश्न या ठिकाणी. श्री शिवस्मारक कोणी सुरू केले? तर श्री शिवस्मारक हे पर्याय आहेत बघा. केशवराव जेधे, केशव सीताराम बोले, महात्मा फुले व भाऊ महाजन. तर श्री शिवस्मारक हे केशवराव जेधे यांनी सुरू केलं या ठिकाणी. कोणी सुरू केलं? केशवराव जेधे यांनी. कधी सुरू केलं? 1922 मध्ये सुरू केलं. कुठून सुरू केलं? पुणे या ठिकाणी सुरू केलं. कुठून सुरू केलं? पुणे या ठिकाणी. मग हे जे श्री शिवस्मारक हे कशावर आधारित होतं? आपल्याला इथं नावामध्येच बघा शिव म्हणजेच काय? हे जे पत्र होतं हे पत्र शिवचरित्रावर, कशावर? शिवचरित्रावर व सामाजिक विषयावर आधारित होतं. कशावर आधारित होतं? सामाजिक विषयावर आधारित होतं. ओके. पुढचा प्रश्न. ब्राह्मणेतर हे कोणत्या ठिकाणी सुरू झालं? तर ब्राह्मणेतर हे वर्धा, पुणे, वर्धा, कोल्हापूर, मुंबई म्हणजेच वर्धा या ठिकाणी सुरू झालं. आणि ब्राह्मणेतर याचे जे संस्थापक होते, संपादक जे होते ते म्हणजे व्यंकटराव गोडे. का होते? व्यंकटराव गोडे हे त्याचे संस्थापक होते. ब्राह्मणेतर याचे जे संपादक होते व्यंकटराव गोडे या ठिकाणी. ओके. पुढचा प्रश्न बघा. पुढचाही प्रश्न तोच आहे. ब्राह्मणेतरचे संपादक कोण होते? व्यंकटराव गोडे या ठिकाणी. हे आताच झालेलं आहे. चला पुढचा प्रश्न. मजूर हे जे पत्र होते हे कोणाचे होते? तर मजूर हे पत्र या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. रामचंद्र नारायण लाड,
केशव बोले, हेनरी व्हॅलेंटाईन, गणपतराव जाधव या ठिकाणी. तर मजूर हे जे पत्र होते हे पत्र रामचंद्र नारायण लाड. हे कधी पत्र सुरू झालं? 1925 मध्ये. कुठून सुरू झालं? पुणे या ठिकाणाहून सुरू झालं. कशा संबंधित हे पत्र होतं? बघा, प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. टीईटी मध्ये प्रश्न हे 100% प्रश्न येणारे आहेत. तर हे जे पत्र होतं हे मजूर वर्ग, जो मजूर वर्ग होता त्या मजूर वर्गाच्या हक्कासाठी, त्या मजूर वर्गाच्या हक्कासाठी लढणारं हे पत्र होतं. लक्षात ठेवा. म्हणजे मजूर संबंधित रामचंद्र नारायण लाड 1925 पुणे आणि मजूर वर्गाच्या हक्कासाठी लढणारे हे पत्र होतं या ठिकाणी. पुढचा प्रश्न 22वा. नेटिव्ह ओपिनियन हे कोणी सुरू केलं? नेटिव्ह ओपिनियन हे कोणी सुरू केलं? तर हे जे पत्र होतं हे पत्र सुरू केलं, या ठिकाणी 4 पर्याय आहेत बघा. विश्वनाथ नारायण मंडलिक, भाऊ महाजन, केशव ठाकरे, कृष्णशास्त्री चिपळूणकर. तर हे जे पत्र सुरू केलं हे पत्र विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी सुरू केलं. कधी सुरू केलं? 1854 मध्ये सुरू केलं. बरोबर आहे. हे पत्र कशा संबंधित होतं? तर हे पत्र होतं भारतीय मतप्रदर्शन, भारतीय मतप्रदर्शन यांचं व्यासपीठ. बरोबर आहे. हे पत्र सुरू करून त्याने भारतीय मतप्रदर्शनासाठी व्यासपीठ दिलं या ठिकाणी. ओके. म्हणजे ह्या 4 गोष्टी नेटिव्ह ओपिनियन बद्दल लक्षात तुम्ही ठेवल्या पाहिजेत. 23वा प्रश्न या ठिकाणी. हिंदू पंच हे कोणत्या प्रकारचे पत्र होते? तर हिंदू पंच हे ते विनोदी पत्र होते का, राजकीय पत्र, सामाजिक पत्र किंवा धार्मिक पत्र? तर ते विनोदी पत्र होतं. कसलं पत्र होतं? विनोदी पत्र होतं. तर हे जे हिंदू पंच होतं हे अरुणोदय, लक्षात ठेवा, अरुणोदय पत्राच्या संचालकांनी, अरुणोदय पत्राच्या संचालकांनी हे विनोदी पत्र सुरू केलेलं होतं, हिंदू पंच हे. ओके. पुढचा प्रश्न. तेज हे कोणाचे पत्र होते? तेज हे कोणाचे पत्र होते? तर तेज हे कोणाचं पत्र होतं बघा. दिनकरराव जवळकर, गणपतराव जाधव, भाऊ महाजन, केशव बोले. तर तेज हे दिनकरराव जवळकर यांचे पत्र होते. आणि हे जे पत्र होतं हे अन्यायाविरोधात, अन्यायाच्या विरोधात लिहिणारे, प्रभावी स्वरात मांडलेले हे पत्र होतं. अन्यायाच्या विरोधात लिहिणारे हे दिनकरराव जवळकर यांचे पत्र होते. 25वा प्रश्न या ठिकाणी. जागृतीचे संस्थापक कोण होते? जागृतीचे संस्थापक हे या ठिकाणी बघा 4 पर्याय दिलेले आहेत. तर यामध्ये जागृतीचे जे संस्थापक होते हे गत्र्य मांडखोलकर हे जागृतीचे संस्थापक होते. आणि त्यांनी सामाजिक जागृतीसाठी, कशासाठी? सामाजिक जागृतीसाठी हे पत्र सुरू केलं. सामाजिक जागृतीसाठी. लक्षात ठेवा. 26वा प्रश्न. सत्सार, सत्सार हे पत्र कोणी सुरू केलं? तर सत्सार हे जे पत्र होतं हे कोणी सुरू केलं? महात्मा फुले, भाऊ महाजन, वीरेश्वर छत्रे, दिनकरराव जवळकर. तर सत्सार हे पत्र महात्मा फुले यांनी सुरू केले. कधी सुरू केले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा हा. कधी सुरू केले? तर हे जून 1855 मध्ये सुरू केले. बरोबर आहे. कुठून सुरू केले? महात्मा फुले म्हटल्यानंतर पुणे या ठिकाणी सुरू होणार. हे कशा संबंधित पत्र होतं? तर हे जे पत्र होतं हे शोषित वर्ग, लक्षात ठेवा, शोषित वर्गाच्या हक्कासाठी हे पत्र होतं. शोषित वर्गाच्या हक्कासाठी, शोषित वर्गाच्या हक्कासाठी हे पत्र होतं. लक्षात ठेवा. बघा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे महात्मा फुले यांच्याबद्दल. सत्सार, महात्मा फुले, जून 1855, पुणे, शोषित वर्गाच्या हक्कासाठी.
नवयुग हे पत्र कोणी सुरू केले? नवयुग हे जे पत्र आहे हे पत्र कोणी सुरू केले? केशव सीताराम बोले, केशव ठाकरे, गणपतराव जाधव, कृष्णाजी रानडे. तर हे जे पत्र आहे हे पत्र नवयुग हे पत्र केशव सीताराम बोले यांनी सुरू केलं. कधी सुरू केलं? हे जे पत्र आहे ते पत्र 1925 मध्ये मुंबई या ठिकाणातून, कुठून? मुंबई या ठिकाणातून हे पत्र समाज सुधारक या दृष्टिकोनातून हे प्रसिद्ध झालेलं होतं. केशव सीताराम बोले या ठिकाणी. 28वा प्रश्न बघा, अरुणोदय कुठं आलं होतं बघा आता? अरुणोदय हिंदू पंच, मी तुम्हाला सांगितलं हिंदू पंच विनोदी, बरोबर आहे, विनोदी पत्र. हेच अरुणोदय पत्र, ह्या अरुणोदय पत्राच्या संचालकांनीच हिंदू पंच, लक्षात ठेवा, हिंदू पंच. आताच प्रश्न झाला विनोदी, बरोबर आहे का, विनोदी. आणि आताचा हा प्रश्न आहे की अरुणोदय हे पत्र कोठे सुरू झाले? तर अरुणोदय हे जे पत्र आहे हे पत्र ठाणे, पुणे, मुंबई, अहमदनगर. तर साहजिकच आहे हे पत्र कुठे सुरू झालं? ठाणे या ठिकाणी सुरू झालं. आणि कधी सुरू झालं? 1866 मध्ये सुरू झालं. कधी सुरू झालं? 1866 मध्ये सुरू झालं. तर हे पत्र कोणी सुरू केलं? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, इथं प्रश्न दिलेला नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो. तर अरुणोदय हे जे पत्र होतं हे पत्र सुरू केलं, ह्याचे संस्थापक होते काशीनाथ विष्णू फडके. काशीनाथ विष्णू फडके हे अरुणोदय हे पत्र त्याने सुरू केलेलं आहे ठाणे या ठिकाणी 1866 मध्ये. अतिशय महत्वपूर्ण मुद्दे यावेळेस आर या पार टी आपण उत्तीर्ण झालेच पाहिजेत. ओके, पुढचा प्रश्न बघा, विचार लहरीचे संपादक कोण होते? विचार लहरीचे संपादक कोण होते? तर विचार लहरीचे संपादक होते, कोण होते? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. तर विचार लहरीचे संपादक होते कृष्णशास्त्री चिपळूणकर. कोण होते? कृष्णशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी. तर त्यांनी हे कधी सुरू केलं? विचार लहरी हे सुरू केलं 1852 मध्ये. समाजाच्या विचारांना नवीन दिशा देण्यासाठी कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी विचार लहरी हे संपादक त्याने सुरू केलेलं आहे. हे पत्र त्यांनी सुरू केलेलं आहे या विचारांना नवीन दिशा देण्यासाठी. पुढचा प्रश्न, प्रभाकरचे संस्थापक कोण होते? प्रभाकरचे संस्थापक होते, कोण होते? भाऊ महाजन, बरोबर आहे. त्यांनी 1841 मध्ये बघा 1841 मध्ये त्यांनी मराठी पत्रकारितेचं सुरुवातीचं उदाहरण 1841 मध्ये हे सुरू झालेलं आहे. प्रभाकरचे संस्थापक भाऊ महाजन. लोकहितवादी हे पत्र बघा, लोकहितवादी हे पत्र कोणी सुरू केले? तर लोकहितवादी हे जे पत्र आहे हे केशव सीताराम ठाकरे यांनी हे पत्र सुरू केलं. आणि हे पत्र कधी सुरू केलं? त्यांनी पत्र सुरू केलं 1927 मध्ये. कुठून सुरू केलं? पुणे या ठिकाणाहून सुरू केलं. आणि हे कशावर आधारित होतं? हे सामाजिक जागृती यावर आधारित होतं. खूप सुंदर प्रकारचे प्रश्न टीईटी मध्ये पडणारे आहेत. प्रबोधन हे पत्र कोणाचे आहे? तर प्रबोधन हे जे पत्र आहे हे सुद्धा पत्र या ठिकाणी केशव सीताराम ठाकरे. कोणाचं पत्र आहे हे? केशव सीताराम ठाकरे यांचं पत्र आहे. आता प्रबोधन, बरोबर आहे, म्हणतात बघा प्रबोधनकार. प्रबोधन हे जे पत्र होतं केशव सीताराम ठाकरे कधी सुरू झालं? तारीख खूप महत्वाची आहे. तर तारीख आहे 16 ऑक्टोबर 1921. 16 ऑक्टोबर 1921. कुठून सुरू झालं? मुंबई मधून सुरू झालं, बरोबर आहे. कुठून सुरू झालं? मुंबई मधून सुरू झालं. पुढचा प्रश्न या ठिकाणी, दैनिक पुढारी हे कोणत्या वर्षी सुरू झालं? तर दैनिक पुढारी हे कधी सुरू? 1937, 25, 8 आणि 42. तर या ठिकाणी 1937 मध्ये दैनिक पुढारी या ठिकाणी सुरू झालेलं
होतं. बरोबर आहे. दैनिक पुढारी. आता हे कुठून प्रसिद्ध झालं? हे प्रसिद्ध झालं कोल्हापूरमधून. दैनिक पुढारी कुठून प्रसिद्ध झालं? हे कोल्हापूरमधून. आणि याचे संस्थापक कोण होते? तर याचे जे संस्थापक होते दैनिक पुढारीचे, याचे संस्थापक होते गणपतराव जाधव. याचे संस्थापक कोण होते? गणपतराव जाधव या ठिकाणी. पुढचा प्रश्न, राखव भूषण हे पत्र कोठे सुरू झाले? राखव भूषण हे जे पत्र आहे हे कोठे सुरू झालं? येवला, कोल्हापूर, मुंबई, पुणे. तर राखव भूषण हे जे पत्र होतं हे पत्र येवला या ठिकाणी 1888 मध्ये धार्मिक विषयावर हे पत्र होतं. कशावर होतं हे? धार्मिक विषयावर आधारित हे पत्र होतं. राखव भूषणचे संपादक कोण होते? तर राखव भूषणचे जे संपादक होते ते म्हणजे गुलाबसिंग कौशल यांनी सामाजिक आणि धार्मिक विचाराची मांडणी केली. लक्षात ठेवा, यांनी सामाजिक आणि धार्मिक विचाराची मांडणी केली. 37 खानदेश वैभव. बघा, खानदेश वैभव कोठे सुरू झाले? तर खानदेश वैभव हे, आता खानदेश म्हणल्यानंतर पुणे मुंबई असेल का? अजिबात नाही. तर कुठे असणार? धुळे. कधी सुरू झालं? 1867 मध्ये. म्हणजे नेमकं हे जे पत्र होतं हे नेमकं कशा संबंधित होतं? तर हे स्थानिक बातम्या, बरोबर आहे, स्थानिक बातम्यावर केंद्रित पत्र होतं. हे स्थानिक बातम्या देत होतं. हे स्थानिक बातम्यावर आधारित पत्र होतं खानदेश वैभव. आणि हे जे खानदेश वैभव होतं याचे संपादक कोण होते? तर खानदेश वैभवचे संपादक होते बळवंत जनार्दन करंदीकर. बळवंत जनार्दन करंदीकर यांनी स्थानिक समाज जीवनावर प्रकाश टाकलेला होता. चला पुढचा प्रश्न, विजयी मराठा हे कोणत्या वर्षी सुरू झाले? तर विजयी मराठा हे कधी सुरू झालं? तर हे सुरू झालं 1 डिसेंबर 1919. कधी सुरू झालं? 1 डिसेंबर 1919 या ठिकाणी विजयी मराठा. आणि मग हे जे विजयी मराठा होतं हे कुठून सुरू झालं? पुणे. 1919 1 डिसेंबर. लक्षात ठेवा. आता मराठा म्हटल्यानंतर हे कशा संबंधित असेल? मराठा समाजाच्या प्रश्नावर हे विशेष लक्ष केंद्रित केलेलं होतं या पत्रानं. कोण होते संपादक विजयी मराठाचे? तर विजयी मराठाचे संपादक होते श्रीपतराव शिंदे. बरोबर आहे. आणि मराठा समाजाच्या प्रश्नावर हे पत्र विशेष लक्ष केंद्रित करत होतं. जागरूक हे पत्र कोणी सुरू केले? तर जागरूक हे जे पत्र होतं हे पत्र वालचंद कोठारी. कोणी सुरू केलं? वालचंद कोठारी यांनी 1917 मध्ये. कुठं? 1917 मध्ये पुणे या ठिकाणाहून सुरू झालं. आणि हे जे पत्र होतं ते सामाजिक व राजकीय विषयावर आधारित होतं. सामाजिक व राजकीय विषयावर आधारित होतं. दैनिक संदेशचे संस्थापक कोण होते? दैनिक संदेशचे संस्थापक होते कोण होते? तर याचं उत्तर आहे अच्युतराव कोल्हटकर. कधी सुरू झालं दैनिक संदेश? 1915 मध्ये सुरू झालं. कुठून सुरू झालं? मुंबई या ठिकाणाहून. कुठून सुरू झालं? मुंबई या ठिकाणाहून. ओके. पुढचा प्रश्न, विश्वबंधूचे संस्थापक कोण होते? तर विश्वबंधूचे संस्थापक होते कोण होते? याचं उत्तर आहे बळवंत कृष्ण पिसाळ. हे कधी सुरू झालं पत्र? हे 1911 मध्ये कोल्हापूरमधून सुरू झालं. कुठून सुरू झालं? कोल्हापूरमधून हे पत्र सुरू झालं. विश्वबंधू. 44 कैवारी हे पत्र कोणी सुरू केले? तर कैवारी हे पत्र दिनकरराव जवळकर यांनी हे पत्र सुरू केलं. कधी सुरू केलं? 1928 मध्ये. 1928 मध्ये
कशासाठी? समाज प्रबोधन, समाजातील प्रबोधनासाठी या ठिकाणी त्यांनी हे पत्र सुरू केलं. 45 तरुण मराठाचे संस्थापक कोण होते? तर तरुण मराठाचे संस्थापक होते आजगावकर सखाराम सावंत यांचं दुसरं नाव. बरोबर आहे. तर तरुण मराठा हे सुद्धा 1920 मध्ये कोल्हापूरमधूनच सुरू झालं. हे 1920 मध्ये कोल्हापूरमधून सुरू झालं आणि हे कशा संबंधित होतं? आता मराठा म्हटल्यानंतर मराठा समाजाच्या तरुणासाठी, मराठा समाजाच्या तरुणासाठी हे पत्र सुरू झालेलं होतं. महाराष्ट्र केसरी हे कोणत्या शहरात सुरू झालं? तर महाराष्ट्र केसरी हे अमरावती शहरामध्ये सुरू झालेलं आहे. कधी सुरू झालं? हे 1931 मध्ये सुरू झालेलं. हे राष्ट्रवादी विचाराचं पत्र होतं. कशाचं पत्र होतं? राष्ट्रवादी विचाराचं पत्र होतं. 47 महाराष्ट्र केसरीचे संस्थापक कोण होते? तर महाराष्ट्र केसरीचे संस्थापक कोण असणार? शामराव यादवराव गुंड. हे त्यांनी कशावर भर दिला? त्यांनी राष्ट्रभक्ती, लक्षात ठेवा, कशावर भर दिला? त्यांनी राष्ट्रभक्ती व सामाजिक एकतावर भर दिला. सामाजिक एकता याच्यावर त्यांनी भर दिलेला आहे. पुढचा अरुणोदय, ह्याच्या अगोदर पण झालं बघा. अरुणोदय हे जे पत्र होतं ते 1866 मध्ये हे पत्र सुरू झालं. कुठं सुरू झालं? ठाणे या ठिकाणी सुरू झालं. बरोबर आहे. मग नेमकं हे पत्र काय बघा, हे जे पत्र होतं हे बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू करणारं पत्र मानलं जातं. काय? बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू करणारं हे पत्र होतं अरुणोदय. खूप महत्वाचा प्रश्न आहे. 49 नंबरचा प्रश्न, सत्सार हे पत्र कोणत्या वर्षी सुरू झालं? हे पत्र सुरू झालं 1885 मध्ये. बरोबर आहे. जून 1885 मध्ये सुरू झालं. हे कोणी सुरू केलं? महात्मा फुले यांनी सुरू केलं. आणि शेवटचा प्रश्न 50वा, विचार लहरी हे पत्र कोणत्या वर्षी सुरू झाले? तर हे पत्र 1852 मध्ये सुरू झाले. कोण सुरू केलं? कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी हे तात्विक विचारावर आधारित हे पत्र सुरू केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर TET परीक्षा द्यायची असेल तर हे 50 प्रश्न तुम्हाला नक्कीच उत्तीर्ण नक्कीच करणार. हे पत्र हा जो व्हिडिओ आहे परीक्षेला जाण्याच्या अगोदर या 50 प्रश्नावर तुम्ही नक्की एकदा रिव्हिजन करून जा आणि तुम्हाला नक्कीच यामधला प्रश्न येणार याची खात्री मी नक्की देईन. तरी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांनी जे काही TET परीक्षा देणार आहेत, ज्यांचं स्वप्न आहे शिक्षक बनण्याचं, त्यांना हा जो व्हिडिओ आहे नक्कीच उपयोगी ठरेल. तुमच्या यशामध्ये माझा थोडासा का होईना खारीचा वाटा नक्कीच असेल. तरी पुन्हा एकदा सर्वांनी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा. सर्वांनी आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, जे काही माझे गुरुवर्य शिक्षक लोक ते जे TETची तयारी करत आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरेल. धन्यवाद.